कैलासवासी विनायक बाबूराव घरत स्मृती व कैलासवासी प्रल्हाद बाबूराव घरत स्मृती आयोजित हिंदू हृदय सम्राट आदरणीय सन्माननीय माननीय बालासाहेब ठाकरे चषक 2025 पर्व दुसरे आपण अनुभवतोय. आलेल्या तमाम मान्यवरांचं क्रीडा रसिक चाहत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि बोलूया मैदानाच्या दिशेनं सामना आपण पाहतोय. एका बाजूला RCC पेठ आणि त्यांच्या समवेत दारावे टीम. अगदी पहिला चेंडू डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरण्यात आले आहेत बंटी जोशी. तर सलामीवीरांच्या आघाडी जोडबोली विशाल भोईर आणि भावेश नाईक असे सलामीवीर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी अ गटातील मातबर संघ आपल्याला पाहायला मिळतात. RCC पेठ म्हटलं तर अगदी रातोकेक आतील म्हणून आज ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. आणि एकीकडे आपण पाहतोय नवी मुंबईमधील एक दमदार संघ मच्छिंद्र स्मृती दारावे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तद्भर पंचांचा इशारा. इट इज लेग बाईजच्या रूपाने इथून एकेरी धावसंख्या येताना पाहायला मिळते आहे. नक्कीच RCC पेठ संघाचे अगदी निकटवर्तीय विष्णू पाटील साहेबांचं शुभागमन या आपलं हार्दिक स्वागत असेल. एक चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. अगदी मानवनिर्मित प्रकाश ज्योतामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा. अगदी अंबादेवी डोंगरी हे गाव अगदी आई अंबादेवीच्या कृपा आशीर्वादानं आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गावावर काही संकट येतात. त्या संकटांना मात देण्याचं काम केलं गेलं आहे. चांगला फटका आपण पाहतोय. इथून पंचांचा इशारा येतोय. ओव्हर द रो सीमा पार आलाय कणकणीचा आणि दणदणीचा बालासाहेब ठाकरे चषकाचा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 5 धावा येतात आमच्या समवेत गणेश सर गुणलेखकाच्या भूमिकेत. यावलचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. हॅलो हॅलो पाच धावा येतात. तुम्ही म्हणाल ते अगदी पंचांची दुनिया समांतर होताना पाहायला मिळतात. इथून पक्षाप्रमाणे समांतररित्या पाहायला मिळतात. पंच इट इज अ व्हाईट बॉल. स्वेर मारानं टोटल धावा येतात. 6 धावा धावपलकावर येतात. उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसला देखील पाहू शकाल. यूट्यूबच्या माध्यमातून 59 वेगाचे चेंडू फेकले जात आहेत. इथून थोडासा सामन्यामध्ये उशीर देखील होताना पाहायला मिळाला. इथून पुन्हा एक वार पंचांचा इशारा. इट इज अ लेग बाईज. एकेरी धाव. ओव्हर नंबर 1 चा खेळ आटोक्यात येतो. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावर लॉस ऑफ 0. 7 रन कंप्लीट. मच्छिंद्र स्मृती दारावे नवी मुंबई. अगदी मच्छिंद्र स्मृती दारावे म्हटलं की अगदी आपण पाहतोय भावेश नाईक, तदनंतर विशाल भुईर, विकी, तदनंतर आपण पाहतोय धीरज, आमचे बंधुराज. अगदी सातत्याने कुठेही संघ खेळण्यासाठी असो, जेव्हा जेव्हा मी अगदी मैदानाच्या बाहेरून जेव्हा जेव्हा दारावे टीमला खेळताना पाहिलंय, जेव्हा जेव्हा धीरज सीमारक्षक सातत्याने दिसतो, तेव्हा नक्कीच चांगल्या पद्धतीनं माणुसकीचं नातं अद्यापर्यंत जतन ठेवण्याचं काम केलं आहे. अगदी त्याचे आगळे वेगळे फटके सातत्याने पाहायला मिळतात. इथून गोलंदाज वापरण्यात येतील जिशान शेख. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. अगदी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन
विचार करायला गेला तर प्रेक्षकांची देखील थोडीफार गर्दी पाहायला मिळते, कारण की उरण तालुक्यात 5 टुर्नामेंट नंतर कबड्डी देखील पाहायला मिळते आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, दुधारी तलवार बाहेर काढण्यात आली होती. वरद विनायक दारावे टीम खेळ करतोय. वरद विनायक म्हटलं तर नक्कीच सातत्याने मकरंद ठाकूर याचा आम्ही नक्कीच नाम उल्लेख करू या सामन्याच्या दरम्यान. आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम आरसीसी पेठ. चावलचा चेंडू खोलात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक फेकी करताय, तद्वर 2 रन कंप्लीट. काय चित्त्याची चपलाय, कोल्ह्याची चतुराई दोन्ही सलामी वीरांच्या माध्यमातून होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले. 9 धावा आहेत धावपलकावर. विशाल भोईर खेळतायत 6 धावसंख्येवर. एक अद्यापर्यंत भावेशानं कोणतंच खातं खोलताना पाहायला मिळालं नाही. 40+ खेळाडू, एक्सपिरियन्स सिटीचा गुड टीचर टाल्यांचा होतो इथून कडकडाट आणि पंचांचा इशारा आहे. तो चेंडू सीमा पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चालायचं. यावर देखील स्विच हिटचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप प्रोटेक्शन पाहायला मिळालं आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं एकीर धावसंख्या येते. कधी चौकार कधी सिंगल डबल हलतं धावफलक ठेवण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत वरद विनायक दारावे टीम. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 धावा येतात धावफलकावर. 40 रन ऑन स्कोर बोर्ड. चांगली स्पर्धा एन्जॉय करतोय. अगदी दुसऱ्या पर्वामध्ये अगदी संयोजकांच्या माध्यमातून चांगलं कामकाज परेशदादा पाटील. यावेळी हेलिकॉप्टर लुकनं इथून टिपला गेलाय झेल, थांबवलाय खेळाडूचा खेळ. फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर, पहिला धक्का. म्हणून ज्यानं या संघामध्ये डेब्यू केलाय, पण सातत्याने नावाप्रमाणे ज्यानं खेळ केलाय. जेव्हा जेव्हा संघ संकटात येतोय तेव्हा तेव्हा संकटमोचक धीर देण्यासाठी धीरज हा पाहायलाच मिळतो आपल्याला टीम दारावे मधून. आणि तोच खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय, नीरज भुईर. शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, षटक क्रमांक 2. याही खेळाडूचा खूप मोठं वैशिष्ट्य आहे. हो, टेम्परामेंट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. फलंदाजी जरी उजव्या फळीचा असले तरी त्याची गोलंदाजी आपण पाहिली तर डाव्या हाताने पाहायला मिळतोय. दोन्ही पूरक आहे, कारण की गोलंदाज सातत्याने डाव्या हाताला योगदान जास्त दिलं गेलं आहे आणि तेच काम करतोय. गोलंदाजी डाव्या हाताने तर फलंदाजी उजव्या हातानं. सातत्याने MS धोनी प्रमाणे ज्याचे फटके हे खरं तर त्याची ट्रेडमार्क पाहायला मिळते. ते फटके नक्कीच पाहायला मिळतील का फलंदाजाच्या माध्यमातून हे येणाऱ्या पुढील काही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तद्वर 2 षटकांचा खेळ झाला, 12 चेंडूचा खेळ समाप्ती देतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 15च्या घरात.
चांगलं संगीत. येत्या 4 तारखेला माझ्या माई माऊलीचा आई एकविराचर माऊलीचा पालखी सोहळा. अग्री कोल्यांची कुलस्वामिनी भक्तांची तू माऊली हाकेला धावणार ती माझी कारले गडावरची रणरागिणी आई एकविरा माऊली. माऊलींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि मॅचकडे वळूया. गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरण्यात आले आहेत. पुन्हा एक वार कोर्टातील दुसरं सांघिक तिसरं षटक. अगदी चाबूक स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. काय फटका सजवलाय. जसा येतोय चेंडू तसाच पाठवला गेलाय ताबडतोड. अगदी थप्पड स्टॉट पाहायला मिळतोय. फलंदाज धीरजच्या माध्यमातून ऑन स्ट्रायकरला बॅट्समन आता त्यांच्या समवेत साथ देण्याचं काम करतील सलामीला आलेले विशाल भोईर. एकीकडे विशालता आणि एकीकडे धीर देण्याचं काम करतोय बंटी. इथून झेलची शक्यता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून आणि झेल आता तो निसटताना पाहायला मिळतोय. तद्वरच्या कालामध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात. प्रेम दादांचं देखील कौतुक करावं लागेल. सातत्यानं 4 रात्रीत चांगलं योगदान प्रेम दादाचं पाहायला मिळालं आहे. मग चेंडूंची पूर्तता, पाण्याची मागणी असो, मैदानावरील पॉपिंग क्रीसला घरातनं खेळपट्टी सजवण्याचं काम पूर्णपणे ज्याच्या माध्यमातून केलं आहे ते प्रेमदादा आपण पाहतोय फुंडेचे. यावलचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला खिलून काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. तद्वर 1 धाव कंप्लीट. एकेरी धावेने संघ आगेकूच करतोय. 19 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3. 3 चेंडूचा सुस्थितीचा खेळ बंटीचा पाहायला मिळतोय. अगदी RCC पेठमधून चांगलं खेळ आणि चांगलं कामकाज बंटी जोशीचं पाहायला मिळालं आहे. यावेळेला हलक्या हातानं पॉईंटला चेंडू टटवलाय. चांगलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. रिदममध्ये गोलंदाजी केली जाते पहा. कोणतेच मोठे फटके देण्याचा प्रयत्न करत नाही गोलंदाज बंटी. अगदी वेगवान गतीचा आणि धूर्त गतीचा हा गोलंदाज बंटी जोशी मैदानामध्ये खेळ करतोय. सायराज पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटचा वापर. क्षेत्ररक्षक आहेत ते पुन्हा एक वार झेल ड्रॉप होतोय पहा. क्षेत्ररक्षकांकडून खूप मोठी चुका होत आहेत आजच्या रात्रीत. 1 धावसंख्या येते. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये दरंगळत होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घेतो आणि पहा अगदी चेंडू हाताला ब्रश होऊन गेलाय. इथून ऑन स्ट्रायकरला धीरज. यावेळचा चेंडू टटवण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कांटा घडत नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. चेंडू आप होताना पाहायला मिळालाय. उचली घेणारा चेंडू गुलांडी घेतली धीरजची. तद्वर षटक क्रमांक 3 ला पूर्णविराम देऊया. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचलाय. वरद विनायक धारावे टीमची लॉस ऑफ 1 विकेट, 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जलपाणी जाऊ द्या मैदानामध्ये. नक्कीच 12वा प्रतिनिधी. नक्कीच ड्रिंक ट्रॉली जाऊ द्या आणि जशी ड्रिंक ट्रॉली जाईल तसं आम्ही देखील थोडं थांबूया. इथून पुन्हा एक वार संधी देऊया थोडीशी डीजेला. 21 धावा झाल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगलं संगीत. यस आमचे जितेंद्र यस तुम्ही ही संपूर्ण रात्र गाजवलेत. आज तुमची देखील चर्चा होईल कारण की होणं देखील गरजेचं आहे. कारण की आज जेव्हा जेव्हा डोंगरी गाव येईल तेव्हा जितेंद्र दादा हे नाव सातत्यानं प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यस सोनारीहून आले असतील. यस तुमचे सुपुत्र एक चांगले अगदी सोनारी गावामध्ये एक वेगळी ओळख ज्याने निर्माण केली आहे. चैतन्य जितेंद्रजी पाटील सातत्याने आम्हाला दादाशिवाय हाक मारण्याचं काम कधीच केलं नाही. चांगलं योगदान चैतन्याचं. गोलंदाजीसाठी गोलंदाज शहबाजानं पाचारण केलंय. ओव्हर नंबर 4 चा खेळ आपण पाहूया. स्ट्राईकला कोण आहे रे? विशालचा फटका आपण पाहतोय. इथून
झेल टिपलाय, चेंडू फळीचा सुरेख जमलाय मेल, क्षेत्ररक्षकानं घेतलाय झेल, थांबवलाय खेळाडूचा खेळ. हिंदू हृदय सम्राट बालासाहेबांच्या विचारानं आणि धोरणानं खऱ्या अर्थानं शिवबंधन ज्यानं पेलेलं आहे आणि अगदी आपण पाहतोय आज कमी कालावधीमध्ये पागोट्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर ज्याने थेट विराजमान झाले आहेत ते आदरणीय सन्माननीय कुणाल दादा पाटील यांचं शुभागमन झालं. या आपलं हार्दिक स्वागत असेल कुणाल दादा पाटील. आपण पाहतोय आमचे स्नेही मित्र अगदी युवा सरपंच म्हणून आज चांगले योगदान कुणाल दादाचं पाहायला मिळालं आहे. अगदी शिवबंधन ज्याने हातावर पेलेलं आहे आणि अगदी आपण पाहतोय आज खऱ्यातनं शिवसेना पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून आज ज्यांच्याकडे पाहिलं गेले आहे युवा कार्यकर्ते आज देखत आपण पाहतोय मी खऱ्या अर्थानं भगवा आणि जो भगवा ज्यानं सातत्याने आपल्या खांद्यावर पेलले असे कुणाल दादा पाटील पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबांचं शुभागमन. या दादा आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सरस स्वागतम. अगदी सरपंचाचा मान ज्यानं पटकावलाय कमी कालावधीमध्ये. अगदी आपण पाहतोय आज सामाजिक क्षेत्रामध्ये एक वेगळं कामकाज दादांचं आपण पाहिलंय. मग शालेय वस्तू तदनंतर वाढदिवसानिमित्त होणारे गरजू लोकांपर्यंत पोहोचवलेली मदत, दिवाळी पाठमध्ये अगदी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज आपण पाहतोय दिवाळी फराळ वाटण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलंय ते खऱ्या अर्थानं युवा डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय कुणाल दादा पाटील. चांगला चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. इथून अगदी आपण पाहतोय दिशा आणि गोलंदाजी थोडी पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून सुवेरमारा घोषित करण्यात आलाय. सातत्यानं ही स्पर्धा ज्यानं डोक्यावर उचलली तर याच गावातील समालोचक करुणेशजी घरात, तदनंतर हितेश म्हात्रे सर, कालची रात्र आपण ऐकली आहेत अमितजी म्हात्रे पाजी आणि आज आमच्या समवेत असलेले आतिशजी पाटील सर. आजची रात्र अगदी आजची सकाळ आणि रात्र खऱ्या अर्थानं आतिश सरांसमवेत आहोत आम्ही. हे आमचं खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल कारण की सकाळी द्रोणागिरी प्रीमियर लीग, तदनंतर आज हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे चषक 2025. सायराजी पाटील आपण देखील आपला संघ क्वालिफाय झालाय. आपलं देखील हार्दिक अभिनंदन असेल. उद्या जंगत तयारीत राहा. आपण संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा, 3.2 पूर्णांकाचा खेळ आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज शहबाज शेख. यावेळचा चेंडू अगदी आपण पाहतोय बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. धीरज स्वतःवर नाराज असेल. धीरजला एक्सिलेटर व्हावं लागेल कारण काही प्रतिस्पर्ध संघ एक बलाढ्य संघ आपण पाहतोय पनवेल विभागातील जनक कैक ज्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं रात्री गेले तेव्हा आपली छाप सोडले. रात्रो की कातील पेट संघासमवेत आपण खेळ करतायत तर कुठेतरी धावा थोडीशी कमी पाहायला मिळतोय. चौथं षटक चालू आहे आणि फक्त 23 धावा धावपलकावर आल्या. धीरजला इथून मात्र एक्सिलेटर व्हावं लागेल. धीरजला आपल्या जुन्या खेळा आठवावा लागतील आणि त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. यावर प्रयत्न केलाय, फटका फसला, एलिमिनेशन खराब. अग्री कोहली मुंबईचे राजे करू नका आग्र्यांचा नाद, फलंदाज झाला इथून झेलबा डीजे ठोक. मंच का बडा सरपंच कुणाल दादा पाटील अगदी राजगदीवर विराजमान झालेत. विकी भुईर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. भुईर बंधूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय दारावे.
अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये उतरणारे खेळाडू विकी भोईर ISPL ची स्पर्धा देखील ज्यानं गाजवल्याच खूप मोठं नाव आपण पाहतोय. ग्रामीण फॉर्मॅट खेळत असताना अगदी ओपन हाफ तालुका हाफ आणि तदनंतरचा तो प्रवास असा घडला आहे की आज आपण पाहतोय अगदी इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत त्यांची झेप आपण पाहतोय. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ ज्याचा आपण पाहतोय ते खेळाडू आज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. चांगला चेंडू स्लोवर चेंडू धीम्या गतीने चेंडू फेकले गेलेत पा संलग्न ते 2 चेंडू डॉट गेलेत. षटक क्रमांक 4 आपण पूर्णविराम देऊया. 4 षटकाच्या समाप्तीनंतर वरद विनायक धारावी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले आहेत 3 बाद 23 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावसंख्या देऊन 2 सफलता संपादित केल्यात गोलंदाज शहबाज शेख. एक इकॉनॉमिकली गोलंदाजी कंजूसी गोलंदाजी तिकट मारा अचूक मारा लयबंद गोलंदाजी पाहायला मिळाली आहे शहबाज शेख यांची. शेवटचं षटक हाताळण्यासाठी शॉर्ट ऑफ टीम मीटिंग जास्त टीम मीटिंग घेऊ नका आपल्याकडे वेळ थोडं कमी असेल. तिसर अगदी सकाळचं सत्र देखील समालोचनासाठी पाहायला मिळतील. डे नाईट फॉर्मॅट आज चांगलं योगदान दोन्ही समालोचनाचं राहिलंय. मग अमितजी मात्रे असतील आतिशजी पाटील असतील. तत्पूर्वी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरण्यात आले आहेत. जान्हवी 11 RCC पेठ संघाच्या माध्यमातून गोलंदाज आले आहेत. फराज यावलचा चेंडू फटका फसला झेल टिपलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झेल टिपलाय आणि इथून धक्का क्रमांक 4 ड्रेसिंग रूम मध्ये. सामना गोठिवली विपक्ष बोंडकोडे 11 बोंडकोडे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आल्याचे रिपोर्टिंग करा आणि थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी याची नोंद घ्या. बोंडकोडे 11 बोंडकोडे विपक्ष घोटिवली 11 घोटिवली. चला या यावेळचा फटका यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थोडासा विसावलाय. थोडंसं कुठेतरी वेळेची पाबंदी आपण पाहतोय खेळाडूंपर्यंत खूप विस्कळीत होते. वेळा अभावी अगदी पूर्ण साखळी पद्धत संपणं गरजेचं होती थोडीफार. यावेळचा देखील फटका पंचांकडे संशयाच्या नजरेने फलंदाज अगदी पाहत असताना बाईकच्या रूपानं एक धावसंख्या कुणालदादा पाटील स्पर्धेचा नितांत आनंद घेताना मैत्रीतील दुनियेतील राजा माणूस अगदी आपण पाहतोय सातत्याने एक चांगलं माणुसकीचं नातं ज्यानं चांगलं रोपटं निर्माण केलंय पागुडे गावामध्ये आणि या संबंध विभागामध्ये. शिवसेना पक्षाचा ज्यानं खऱ्या अर्थानं झेंडा अटकेपार रोवण्याचा प्रयत्न केलाय सातत्याने आपण पाहतोय. आज शाखा प्रमुख म्हणून कामकाज ज्यानं पाहिलं आहे आणि शाखा प्रमुख कामकाज पाहत असताना आज देखील आपण पाहिलं तर सरपंच म्हणून आज चांगलं योगदान ज्याच्या माध्यमातून होत गेले आहे
ते सरपंच साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे ती 24-24. धावसंख्या खूप कमी पाहायला मिळाली. लो स्कोरिंग सामना झाला आहे. गोलंदाजानं अगदी पहिल्या डावामध्ये मित्र म्हणाले वर्चस्व गाजवलं आहे पूर्णतः. यावर एक धाव झाले. दुसरीचा प्रयत्न, फलंदाज बाद. धावता धावता फलंदाज झाला, इथून धाव बाद. डीजेला देऊया एक संधी आणि नृत्य पाहूया आपण जितेंद्र दादा यांचं. येतात शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील शेवटचा बॉल असेल. शेवटच्या षटकातील दीपक ठाकूर आल्यात. ऑन स्ट्राइक अँड विकी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न केलाय. चेंडू स्लॉटला आलाय. लंग ऑनच्या पार्किंग प्लॉटला पाठवलाय. चेंडू चालाय. बिग 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 हे मुलगा आलाय. सफेद कपड़ा ओ लाभलेली उपस्थिती, अल्पावधीतच कमी वयाचा सरपंच होण्याचा बहुमान उरण आणि पनवेल दोन्ही तालुक्यामध्ये ज्यांना प्राप्त झाला आणि लोकांचं जनतेचं कौल ज्यांना आपल्या पदरामध्ये पाडून घेतलं, दिलेला शब्द, दिलेला प्रत्येक वचन एका वर्षाच्या आतमध्ये पागोडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्यांना पूर्ण करून दाखवलं, असे लोकप्रिय सरपंच सन्माननीय कुणालजी अरुण पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आपल्या कारकिर्दीमध्ये आज जनतेच्या सेवेसाठी सातत्याने झिजणारे हे व्यक्ती आहे. आपला होळी सण, आपला दिवाळी सण आदिवासी वाडी वस्तीवर जाऊन कशा पद्धतीने साजरा करावा, आपल्याकडे असणारा एक पैसा, त्या पैशाचा वापर समाजामध्ये कसा करावा, जन अगदी कमी वयामध्ये समाजाला एक वेगळं दर्शन घडवून दिलं, अशा पागोडे ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच सन्माननीय कुणालजी अरुण पाटील साहेबांचा होणारा हा सन्मान, ज्या बलभीतीवर 1984 साली ज्या घराण्यानं आपल्या घरातील 2 हुतात्मे बलभीतीवर चढवले, त्याच हुतात्म्यांचं रक्त आज समाजासाठी काम करत आहे आणि म्हणून ज्याची ओळख या समाजामध्ये वेगळी आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकारण या सगळ्या गोष्टी आज कमी वयामध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील आज गगन भरारी ते घेत आहेत. त्यांचा सन्मान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025च्या एका शानदार स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला आपण उशिरापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिलात. नक्कीच बोले तैसा चालेल. ज्याची वंदाबी पावले या पद्धतीने आज ज्यांचं कामकाज, कर्तृत्व अफाट, एक युवा कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले आहे ते कुणालजी पाटील साहेब. आज खऱ्यातनं संघर्षाचा रक्त ज्याच्या अंगामध्ये सळसळतोय आणि जो वारसा ज्यानं पेलण्याचं काम केलं आहे, आज देखील आपण पाहतो या कमी कालावधीमध्ये एक चांगलं मान बहुमान ज्याने पटकवल्याने झालेला सन्मान. आणि बोलूया दुसऱ्या सत्रामध्ये, आवाज ऐकूया. म्हणजे आपण छान वाक्य या ठिकाणी सांगितले की बोली तैसा चाली त्याची वंदाबी पावले. आपल्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरल्यानंतर काही वचनं लोकांपर्यंत मतं मागण्यापूर्वी त्यांनी दिली, त्यापैकी काही गोष्टी एका वर्षाच्या आतमध्ये पागोडे गावामध्ये शिवस्मारक एका वर्षाच्या आत आपण पाहिलं. तदनंतर पडीक झालेली स्मशानभूमी एका वर्षाच्या आतमध्ये त्यानं उभी केली. तदनंतर पाण्याची टाकी एका वर्षाच्या आतमध्ये आपण उभी केलेली. आज अस्तागत उरण तालुक्यातली सगळ्यात सुरक्षित ग्रामपंचायत जर कोणाची असेल
तर पागोडे ग्रामपंचायत आहे, कारण पागोडे ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे सर्वत्र गावाच्या प्रत्येक भागामध्ये बसवण्याचं कार्य सरपंच साहेबांनी या ठिकाणी केले आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद. नक्कीच नक्कीच जोरदार टाळ्याने एकदा स्वागत करूया त्यांचं. चांगलं कार्य, चांगलं अफाट कर्तृत्व दादांचं आपण पाहिलं. दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. असेच कार्य आपल्या हातातून घडो आणि येत्या काही वर्षामध्ये जिथपर्यंत आपण सरपंच आहात तिथपर्यंत गावाचा विकास करत राहा आणि निश्चितपणे आम्ही पुनश्च एक वार तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि पुनश्च एक वार आपणच सरपंच व्हा यासाठी खूप साऱ्या सदिच्छा असतील. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथून आवाज ऐकूया अगदी पागोट्या गावातील दमदार आवाज, रायगडातील सुप्रसिद्ध निवेदक आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय श्री आतिशजी पाटील सरांकडे. पॉवरफुल नेतृत्वाबद्दल जर चर्चा करायची झाली तर संपूर्ण देशामध्ये एकमेव पॉवरफुल नेतृत्व आपला हिंदू हा मंदिरातील घंटा बडवणारा नसावा तर देशद्रोह्यांना बडवणारा असावा. हे जे वाक्य ज्यांचं आपण पाहिलं ते अर्थातच स्वर्गीय सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नावानं ही भरवली जाणारी स्पर्धा. अपर कट केला डीप पॉइंटच्या रिझन मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय, आलाय दर्जेदार चौकार. पहिल्या बॉलवर आलेला हा चौकार, पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक होतं. आज दोन मोठ्या संघांमध्ये, बड्या संघांमध्ये ही चालू असणारी लढत आपण पाहतोय. एका बाजूला आहे पेठ संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दाराबेचा संघ आणि दोन संघातलं हे युद्ध शेवटी क्षितिजावर कोणाच्या बाजूने निकाल लागेल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र वेगानं बॉल फेकलाय. काय गती होती गोलंदाजाकडं, आपल्याकडे असणाऱ्या संपूर्ण ताकदीला त्यानं झुकून दिलं आणि अर्थात आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर टोटल 4 धावा झाल्यात आणि 32 धावांचं एक छोटस लक्ष या ठिकाणी ठेवलंय. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आलाय. हा चेंडू आणखी एक चौकार पाहायला मिळतोय, अप्रतिम स्ट्रोक. करण्यासाठी आपण विनंती करू बोनकोडे 11 बोनकोडे विपक्ष गोठेविली या दोन संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू. पहा आज या चषकामध्ये महाराष्ट्रातले नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतात. फक्त स्पर्धेमध्ये थोडासा उशीर झालाय, नाहीतर अनेक अजून असंख्य प्रेक्षकांना या सामन्याचा आणि या स्पर्धांचा आनंद या ठिकाणी घेता आला असता. दरम्यान आपण पुढच्या बॉलवर एक स्लाइस पाहिली, इथून इनर एज धावसंख्या शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुश केली आहे. एकूण धावा, टोटल धावा पाहायला मिळतात 9 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. यावेळेस क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालंय. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधून जसं काही एखाद्या सुई मधून धागा ओवावा ना त्याच पद्धतीनं दोन खेळाडूंच्या मधून शोधलेला हा गॅप
दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा. रात्र झाली आता, पिणाऱ्यांची सोय आहे. आमच्यासाठी थोडस चहा पाणी आता करा, कारण नक्कीच 6 वाजतील. जितूबाई गावात चहा येऊ दे आपल्याला, वा चालेल ना आपल्याला. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण टोटल पाहतोय 13 धावा. करायचे 32 धावा आणि इथून धावांना डिपेंड करण्याचं चॅलेंज आलंय धारावी संघाकडे. आपण पाहतोय पेठ संघ पाहिला तर रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघातला रजनी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये म्हणजे नाईट स्पेशल क्रिकेट टीम ज्यांच्याकडे पाहिलं जाताना ती टीम अर्थातच पेठ टीम आहे. आणि रातो के कातिल असंच काहीशी त्यांना उपाधी आपण देऊ शकतो की रात्री त्यांना हरवणं इतकं सोपं नसतं. पेठ टीम आहे, फार मोठं नाव आहे. यावेळेस पहा नजाकत पाहायला मिळाली आहे. काय फटका सजवलाय, क्लासिकल आणि एफर्ट पहा, लाजवाब एफर्ट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्षेत्ररक्षक आपण पाहिलाय, सुमोग यानं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. चला, बुनकोडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. गोठवली संघाचा कॅप्टन जर आला असेल तर आम्ही तुम्हाला विनंती करू लगेचच आपण यावं. 15 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्विच केलाय, चॉप करून रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. एक थ्रो या ठिकाणी आलाय आणि पहा तो थ्रो ओव्हर थ्रो मध्ये बदललाय. एक एक धाव या ठिकाणी गरजेची असताना धारावी संघाकडून होणाऱ्या चुका जास्त वेळ त्यांना माफ दिली जाणार नाहीये, कारण तुमची बाजू थोडीशी कमजोर आहे. अशा वेळेस तुमचं क्षेत्ररक्षण हे उंचावलं गेलं पाहिजे. फिल्डिंग मध्ये तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील. तुमच्याकडे जर मॅच आणायची असेल तर मात्र तुम्हाला विकेट्स, डॉट बॉल आणि क्षेत्ररक्षण या तिहेरी भूमिकेमध्ये प्रत्येक खेळाडूला डेडिकेट करावं लागेल. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी एक छान योगदान द्यावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस पॅडल स्वीप केला, लोवर फुल टॉस आलाय, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, क्रॅकिंग स्ट्रोक, 4 धावा. अरे दारू प्या. आमचे बंधुराज मित्र सन्माननीय नितीन अप्पा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. यावेळेस चांगला फटका, चांगलं एफर्ट्स या ठिकाणी दाखवलं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आपण पाहतोय गोठिवली 11 गोठिवली संघ या ठिकाणी आलाय. त्यांच्या समेत बोनकोडेचा संघ आहे. कॅप्टन्स 2 उपस्थित. आपण इन्व्हाइट करू आपल्या पागोडे उरणचे लोकप्रिय सरपंच सन्माननीय कुणालजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं टॉस या ठिकाणी आपण करावं. दोन संघादरम्यान हॅलो हॅलो अगदी टॉसकडे आपण बोलूया. एकीकडे गोठवली 11 गोठवली त्यांच्या समवेत बोनकोडे टीम आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगलाच खेळ दोन्ही टीमचा आपण पाहतोय. कुणालजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होत असताना हेड इज अ कॉल. गोठवली टीम टेल टॉस जिंकलाय बोनकोडे टीमच्या कॅप्टनना. प्रथमतः आपला हार्दिक अभिनंदन. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न असेल, कितपर्यंत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी टीम? टार्गेट असं सेट नाहीये, कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद दोन्ही टीमला. देऊया बेस्ट ऑफ लक आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथं आवाज ऐकायला मिळेल. अतिशजी प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपण पाहतोय सुप्रसिद्ध धायना इव्हेंटचे ओनर सन्माननीय रोहनदादा पाटील पटेल यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं.
धारावी टीमसाठी या ठिकाणी खुश खबर आहे. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय नितीनजी पाटील उर्फ अप्पा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. विकेट फार महत्वाचं आहे कारण विकेट फॅक्टर शिवाय या ठिकाणी कमबॅक नाही आहे. धावा फार कमी झाल्या होत्या धारावी संघाच्या. इथून मात्र तुम्हाला तुमच्या संघाला जर कमबॅक करून द्यायचं असेल तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. प्रत्येक चेंडू मागे बॅकफूट पंच पाहायला मिळालाय. नजाकत होती. काय फटका सजवलाय. या फटक्यानिशी आणखी 4 धावा स्कोर बोर्डवर या ठिकाणी वाढल्या जातील. चौकार. विषयले हाड आहे. अगदी तारुण्यामध्ये बालपणामध्ये ज्यांचं बालपण आणि तारुण्य लोकप्रिय खासदार सन्माननीय संजय दिना पाटील साहेबांच्या समवेत गेलं. जिथून बऱ्याच गोष्टी त्यांना शिकल्या. सामाजिक आणि राजकीय चळवळीतल्या त्यांचे निकटवर्तीय म्हणून आज नितीन पाटील उर्फ अप्पा यांची राजकीय क्षेत्रामध्ये ओळख आहे. आणि त्यांच्या वतीनं धारावी संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. 26 धावा येणारे फक्त 6 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये फक्त 6 धावांची गरज. चला जास्त उशीर लावू नका. एक फटका पाहायला मिळतोय. 4 धावा. चला टॉस जिंकणाऱ्या संघाला आपण विनंती करू लगेच आपण मैदानामध्ये कृपया जा कारण अजून 1 वाजलेत. 6 सामने शिल्लक आहेत. धायना इव्हेंटचे ओनर सन्माननीय रोहनजी पटेल यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं मनापासून स्वागत. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क नाही आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. धारावी संघासाठी या सामन्यामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. ज्या पद्धतीनं पेठ संघानं रात्रीच्या क्रिकेटमधला का कोहिनूर त्यांना म्हटलं जातं, रात्रीच्या क्रिकेटचा बेताज बादशाह का त्यानं म्हटलं जातं, पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलाय. आणि ही सिद्धता आज लोकप्रियतेच्या उंच शिखरापर्यंत जाऊन पोहोचले आहे. या सामन्यावर मात्र पुनश्च पेठ संघानं मोहर उमटवली आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. ठोक.